फक्त 4 दिवसात एका नव्या सीजेपी पक्षाने इन्स्टाग्रामवर थेट भाजपला मागे टाकलं. हा विक्रम थक्क करणार आहे. एका व्यंग्यात्मक किड्याने दिग्गज राजकारण्यांना कसं हरवलं, या अभूतपूर्व डिजिटल स्फोटामागचं रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग भारताच्या या वादळी कॉकरोच जनता पार्टीची म्हणजे सीजेपीची सविस्तर माहिती घेऊया. 15 मे रोजी बंडाची ठिणगी पडली. सरन्यायाधीशांनी तरुणांची तुलना चक्क समाजातील परजीवी झुरळांशी केली. 29% बेरोजगारी आणि पेपर फुटीने आभीस त्रस्त असलेल्या तरुणांचा यामुळे प्रचंड संताप उफाळून आला. बोस्टन पदवीधर अभिजित दिपकेने या अपमानाचा बदला घ्यायला 56 पोस्टची एक धडक व्हायरल मोहीमच सुरू केली. बेरोजगार आणि आळशी असण्याच्या अपमानाला त्यांनी चक्क अभिमानाची गोष्ट बनवली. सदस्यत्वाचे निकष निव्वळ उपहासात्मक होते. या अनोख्या रणनीतीमुळे अवघ्या 48 तासात तब्बल 40,000 सदस्यांनी या पक्षात धडाधड नोंदणी केली. वरवर हा इंटरनेट विनोद वाटेल, पण यामागे अत्यंत गंभीर आणि रचनात्मक राजकीय मागण्या लपलेल्या आहेत. त्यांचा 5 सूत्रीय जाहीरनामा राजकीय व्यवस्थेवर थेट हल्ला करतो. यात पक्षबदलावर 20 वर्षांची बंदी समाविष्ट आहे. नीट यूजी पेपर फुटीमुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहून त्यांनी थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीच आक्रमक मागणी केली. लढा फक्त ऑनलाईन राहिला नाही. झुरळांची वेशभूषा करून कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून यमुना नदीची स्वच्छता केली. ही मीम संस्कृती इतकी वाढली की त्यांच्या विरोधात नॅशनल पॅरासायटिक फ्रंट नावाचा प्रतिस्पर्धी पक्षही उभा राहिला. इथून घडामोडींचा वेग प्रचंड वाढला. वाढती लोकप्रियता पाहून राज्यव्यवस्थेने थेट आणि कठोर हस्तक्षेप सुरू केला. सरकारने कडक पावले उचलत भारतातील अधिकृत सीजेपी ट्विटर खाते अखेर कायदेशीररित्या ब्लॉक केले. विनोदाचं रूपांतर खऱ्या भीतीमध्ये झालं. भारतात परतल्यावर थेट तिहार तुरुंगात रवानगी होईल अशी भीती संस्थापकानं व्यक्त केली. इटली आणि युक्रेनमध्येही अशाच व्यंग्यात्मक चळवळींचं रूपांतर खऱ्या आणि मोठ्या राजकीय प्रक्रियांमध्ये झालेलं आपण पाहिलं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न उरतो, हा फक्त एक इंटरनेट ट्रेंड आहे की युवा बंडाचं जागतिक भविष्य?